हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचं जे LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर आणि क्लर्क पोस्ट आहे त्याच्यासाठी बघत आहे फायनान्शियल मॅनेजमेंट अँड बिझनेस डेटा अनालिस्टचे 25 इम्पॉर्टंट MCQs. ठीक आहे. ही सिरीज जी आहे आपण रिव्हिजनसाठी चालू केलेली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते रिव्हिजन बेस्ड असणार आणि या सिरीजमध्ये आपल्याला मिनिमम 4000 MCQs कव्हर करायचे आहे. जर तुमचा सपोर्ट असला तर लवकरात लवकर आपण 4000 MCQs या सिरीजमध्ये कव्हर करूया. पर व्हिडिओजमध्ये आपण 25 क्वेश्चनच घेत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओची लेंथ पण कमी होत आहे आणि इथे ऑप्शन्स आपण पूर्ण वाचत नाही, त्याच्यामुळे आणखी टाइम सुद्धा कमी होत आहे. ठीक आहे. तर तुमचा जर व्हिडिओला एक लाईक असला तेव्हाच आपण हे व्हिडिओ काय करू कंटिन्यू करणार आहे, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा, जेणेकरून तुम्हाला सर्व जे व्हिडिओज आहेत ते डायरेक्टली मिळून जाणार. तर चला चालू करूया आज आपण फायनान्शियल मॅनेजमेंट अँड बिझनेस अनालिटिक्सचे क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी एक्सप्लेन्स दॅट अ युनिट ऑफ मनी रिसिव्ह टुडे इज वर्थ. पैशाच्या वेळेच्या मूल्यामुळे हे स्पष्ट होते की आज मिळालेला 1 रुपया भविष्यात मिळालेल्या रुपयापेक्षा काय असेल. आन्सर आहे थर्ड, मोर दॅन अ युनिट रिसिव्ड इन अ फ्युचर. भविष्यात मिळणाऱ्या रुपयापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, time value of money facilities, comparison of cash flow occurring at different time periods by. वेगवेगळ्या कालखंडातील रोख प्रवाहांची तुलना करण्यासाठी पैशाच्या वेळेचे मूल्य खालीलपैकी कोणता वापर करतात. आन्सर आहे बघा, डिस्काउंटिंग फ्युचर अँड कॅश फ्लो आणि कंपाऊंडिंग प्रेझेंट कॅश फ्लो. म्हणून आन्सर येईल युझिंग आयदर ऑर ए, बी और सी. ठीक आहे. बघा, भविष्यातील रोख प्रवाहांचे सवलतीकरण आणि वर्तमान रोख प्रवाहाचे चक्रवाढीकरण पैकी कोणतेही वापर करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, if the nominal rate of interest is 10% per annum and frequency compounding is 4 quarterly and the effective rate of interest will be. बघा, जर व्याजाचा नाममात्र दरवर्षी 10% असेल आणि चक्रवाढीची वारंवारता 4 त्रैमासिक असेल तर प्रत्यक्ष वार्षिक व्याजदर किती असेल. आन्सर आहे इथे 10.38%, म्हणजे दरवर्षी 10.38% असेल. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, relation between annual effective rate of interest and annual nominal rate of interest when frequency of computing is more than 1. जेव्हा चक्रवाढ वारंवारता 1 पेक्षा जास्त असते तेव्हा प्रत्यक्ष वार्षिक व्याज दर आणि नाममात्र व्याजदर याचा संबंध काय असतो. आन्सर आहे थर्ड, इफेक्टिव्ह रेट ग्रेटर दॅन नॉमिनल रेट. प्रत्यक्ष व्याजदर नाममात्र व्याजदरापेक्षा जास्त असते. Next, fifth, if annual effective rate of interest is 10.25% per annum and nominal rate is 10% per annum, what is the frequency of computing? बघा, जर प्रत्यक्ष व्याजदर 10.25 आणि नाममात्र व्याज 10% असेल तर चक्रवाढीची वारंवारता किती असेल. आन्सर आहे थर्ड, क्वार्टरली, त्रैमासिक असेल. नेक्स्ट, सिक्स, a student take a loan of rupees 50,000 from SBI. The rate of interest is 10% per annum. What would be the amount of equal annual installment if he wish to pay it back in 5 installment and first installment he will pay at the end of year 5. ठीक आहे. बघा, एका विद्यार्थ्याने SBI कडून 50,000 कर्ज घेतले. व्याजदर दरवर्षी 10% आहे. जर त्याने ते 5 समान हप्त्यामध्ये परतफेड करायचे ठरवले आणि पहिला हप्ता 5व्या वर्षाअखेरीस भरायचा असेल तर प्रत्येक हप्त्याची रक्कम किती असेल. तर जर याला कॅल्क्युलेट केलं आपण कंपाऊंड अॅन्युअली तर याचा आन्सर जे येईल ते येईल 19,310, 19,310. नेक्स्ट, 7, हाऊ मच अमाउंट शुड अन इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट इन order to receive 5 annuities starting from the end of this year of rupees 10,000 if rate of interest offered by bank is 10% per annum. बघा, जर बँक दरवर्षी 10% व्याज देत असेल तर एखाद्या गुंतवणूकदाराने प्रत्येक वर्ष अखेरीस 10,000 मिळवण्यासाठी 5 हप्त्यासाठी आज किती गुंतवणूक करावं लागेल. आन्सर आहे इथे सेकंड, 37,910 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट, 8, a bank offered 12% compound interest payable quarterly. ठीक है. If deposit rupees 2,000, now how much will it grow at the end of 5 year? जर बँक 12% त्रैमासिक चक्रवाढ व्याज देत असेल आणि तुम्ही आज ते 2,000 ठेवले तर 5 वर्षानंतर ती रक्कम किती होईल. तर याला पण कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आपल्याला, तर इथे आन्सर येईल 3,612. तुम्ही याचं कॅल्क्युलेशन्स करा. जर अशा कॅल्क्युलेशनची जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF आहे आपल्याजवळ.
जे फॉर्म्युला आणि प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये याचे सगळे सोल्युशन्स पण दिलेले आहेत आणि डिफरंट टाईपचे क्वेश्चन सुद्धा आहे. तर ती PDF ची प्राइस आहे 50 रुपीज. ती PDF तुम्ही व्हॉट्सअप नंबरला जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथनं ती PDF घेऊ शकता, जेणेकरून तिथे अशाच टाईपचे सर्व क्वेश्चन्स दिलेले आहे विथ फॉर्म्युला आणि सोल्युशन सोबत. Next, 9. A company want to repay a loan of rupees 5 lakh 10 years from today. What amount should it invest each year? 10 years if the fund can earn 8% per annum. The first investment will be made at the beginning of this year. बघा, एखाद्या कंपनीला 10 वर्षानंतर 5 लाख कर्ज फेडायचे आहे. जर गुंतवलेली रक्कम दरवर्षी 8% परतावा देत असेल तर 10 वर्षांनी तिने 3 वर्षी किती गुंतवणूक करावी लागेल? पहिल्या वर्षीची गुंतवणूक वर्षाच्या सुरुवातीला होणार आहे. आन्सर आहे इथे 31 लाख मीन्स 31,950 रुपीज द्यावे लागतील. ठीक आहे. नेक्स्ट 10. रिस्क ऑफ टू सिक्युरिटीज हॅव्हिंग डिफरंट एक्सपेक्टेड रिटर्न कॅन बी कम्पेअर्ड विथ. दोन वेगवेगळ्या अपेक्षित परताव्याच्या सुरक्षा साधनामधील जोखमीची तुलना कशाने करता येते? आन्सर आहे कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. नेक्स्ट 11. अ पोर्टफोलिओ कन्सिस्ट ऑफ टू सिक्युरिटीज and expected return on two securities 12% and 16% respectively. Calculate return of portfolio if security amount account for rupees 40% of portfolio. बघा, एका पोर्टफोलिओ मध्ये दोन सुरक्षा साधने आहेत आणि त्याच्या अपेक्षित परताव्याचे प्रमाण अनुक्रमे 12% व 16% आहे. जर पहिल्या सुरक्षा साधनाचा हिस्सा 40% असेल तर पोर्टफोलिओचा परतावा किती होईल? तर इथे जर आपण याला कॅल्क्युलेट काढला एक्सपेक्टेड रेशिओ, ठीक आहे, तर इथे बनतो आहे थर्ड 14.40. ठीक आहे. नेक्स्ट 12. If the rate of interest is 12%, what are the doubling period as per the rule of 72 and the rule of 69 respectively? जर व्याज दर 12% असेल तर 72 नियम व 69 नियम नुसार रक्कम किती वर्षात दुप्पट होईल? आन्सर आहे इथे फर्स्ट 6 year and 6.1 years. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स मीन्स मला मोटिवेशन आणि मला मोटिवेशन मिळाले तर मी तुमच्यासाठी असेच कंटिन्यू व्हिडिओ बनवू शकतो. तर बघा 13 क्वेश्चन काय आहे? टू क्रिएट अ मिनिमम व्हेरियन्स पोर्टफोलिओ इफ व्हॉट पोर्शन शुड द टू सिक्युरिटीज बी मिक्स in the following information is given. S1 equals to 10%, S2 equals to 12% and P12 equals to 0.6. बघा, न्यूनतम विचलन असलेला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी खालील माहितीद्वारे आधारित दोन सुरक्षा साधनांचे प्रमाण किती असावे? S1 दिले आहे 10%, S2 12% आणि सहसंबंध पर्सेंट 0.6. याचा करेक्ट आन्सर येईल सेकंड 0.72 and 0.28%. ठीक आहे. नेक्स्ट 14. A portfolio consisting of two risky security can be made risk less than SP equals to 0 if. बघा, दोन जोखीमाच्या सुरक्षा साधनांचा पोर्टफोलिओ जोखीम मुक्त मीन्स SP equals to 0 कधी होऊ शकतो? आन्सर आहे सेकंड द सिक्युरिटीज आर परफेक्टली निगेटिव्हली कोरिलेटेड. साधनांमध्ये परिपूर्ण नकारात्मक सहसंबंध आहे तेव्हा. Next 15. Efficient portfolios are those portfolio which offer for a given level of risk. कार्यक्षम पोर्टफोलिओ म्हणजे असे पोर्टफोलिओ जे दिलेल्या जोखीम पातळीवर असतात. आन्सर आहे थर्ड मॅक्झिमम रिटर्न, जास्तीत जास्त परतावा. तसंच बघा मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचं असेल त्यांनी मॉक टेस्टची PDF घेऊ शकता, ज्याच्यामध्ये कम्प्लीट IBPS पॅटर्न नुसार मॉक टेस्ट दिलेले आहेत. पूर्ण 10 मॉक टेस्ट आहे विथ कम्प्लीट सोल्युशन्स. ठीक आहे. मॉक टेस्ट जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर तिथे तुमचा टाइम मॅनेजमेंट होईल आणि पूर्ण क्वेश्चन एकाच टायमाला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF परचेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट 16 क्वेश्चन. CAPM अकाउंट्स फॉर CAPM कॅपिटल असेट प्राइसिंग मॉडेल ज्याला आपण म्हणतो कोणत्या प्रकारच्या जोखीमसाठी आहे? आन्सर आहे थर्ड सिस्टमॅटिक रिस्क, प्रणालीगत जोखीमसाठी. नेक्स्ट 17. असेट मॅनेजमेंट कंपनीज फॉर्म. असेट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली जाते. आन्सर आहे सेकंड टू मॅनेज म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी. नेक्स्ट 18. प्राइम ड्युटी ऑफ मर्चंट बँकर इज. मर्चंट बँकरचे मुख्य कर्तव्य काय आहे? आन्सर आहे थर्ड वर्किंग ॲज अ कॅपिटल मार्केट इंटरमिडिएट मीन्स भांडवली बाजारातील मध्यस्थ म्हणून काम करतात. नेक्स्ट 19.
बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ मनी मार्केट म्युच्युअल फंड इज मनी मार्केट म्युच्युअल फंडचा मूलभूत उद्देश काय आहे? आन्सर आहे सेकंड, इन्व्हेस्टमेंट इन शॉर्ट टर्म सिक्युरिटीज, अल्पकालीन सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक. नेक्स्ट 20, शॉर्ट सेलिंग रेफर्स टू, शॉर्ट सेलिंग म्हणजे काय? आन्सर आहे सेलिंग शेअर विदाउट ओइंग देम, समभाग मालकी नसतानाही विकणे. नेक्स्ट 21, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेग्युलेटेड बाय सेबी, खालीलपैकी कोणता सेबीच्या नियंत्रणाखाली नाही? आन्सर आहे थर्ड, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, थेट परदेशी गुंतवणूक इज नॉट रेग्युलेटेड बाय सेबी, बट म्युच्युअल फंड, स्टॉक एक्सचेंज अँड मर्चंट बँकर इज रेग्युलेटेड बाय सेबी. नेक्स्ट 22, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर म्युच्युअल फंड इन इंडिया, भारताच्या म्युच्युअल फंड बाबत खालीलपैकी काय बरोबर आहे? आन्सर आहे थर्ड, एक्झिट लोड अलाउड इन सम केसेस, काही प्रकारांमध्ये एक्झिट लोड परवान्याने असतो. नेक्स्ट 23, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अवेलेबल इन इंडिया, खालीलपैकी कोणता पर्याय भारतात उपलब्ध नाही? आन्सर आहे थर्ड, कमोडिटी ऑप्शन्स, कमोडिटी पर्याय हा भारतात अवेलेबल नाही, पण फ्युचर्स आहे, स्टॉक्स ऑन, ऑप्शन्स ऑन स्टॉक अँड इक्विटी डेरिव्हेटिव्ह असतात. नेक्स्ट 24, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेनिफिट ऑफ डिपॉझिटरीज, खालीलपैकी डिपॉझिटरीज कोणते फायदे आहेत? बघा ऑप्शन आहे रिडक्शन इन पेपरवर्क आहे, रिडक्शन इन रिस्क ऑफ थेफ्ट पण आहे आणि फास्टर सेटलमेंट ऑफ थ्रेट पण आहे. आन्सर इज ऑल ऑफ द अबव, मीन्स कागदपत्रांमध्ये कपात, जोखीमच्या जोखीमात कपात आणि चोरीच्या जोखीमात कपात आणि व्यवहाराची जलद पूर्तता. ठीक आहे. नेक्स्ट 25, क्रेडिट रेटिंग ऑफ डेब्ट सिक्युरिटी इज, कर्ज सुरक्षा साधनाची क्रेडिट रेटिंग म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, मेअरली ओपिनियन, केवळ एक मत असतं. ठीक आहे. तसंच बघा सेपरेट पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, अकाउंट्सच्या, मराठी व्याकरणच्या मॉक टेस्ट सर्वच पीडीएफ अवेलेबल आहे. अकाउंटसाठी ऑल इन वन स्पेशल पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7,000 MCQs कव्हर आहे. ज्यांना पण ह्या पीडीएफ हव्या असतील त्यांनी इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मेसेज करून तिथनं पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.